Hello friends, welcome to Bridge Course, Class 9th, Subject English. Activity number 43, Conversation. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्रजी सेतू अभ्यासक्रमातील ॲक्टिव्हिटी नंबर 43, कॉन्व्हर्सेशन ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीचा पहिला भाग आहे लर्निंग आउटकम्स म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. The learner engages in conversations in English with people from different professions using appropriate vocabulary. विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी इंग्लिशमध्ये संभाषण करण्यास आणि संभाषण करताना योग्य प्रकारचे शब्द वापरण्यास शिकतो. ॲक्टिव्हिटीचा दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, शिक्षकांसाठी सूचना. एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल वर्ड्स टू द स्टुडंट्स. साध्या सोप्या शब्दांमध्ये ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. एनकरेज द लर्नर्स टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांना साधे, सोपे आणि छोटे प्रश्न तयार करायला प्रोत्साहन देणे. क्रिएट द सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर टू मेक दिस ॲक्टिव्हिटी सक्सेसफुल. ही ॲक्टिव्हिटी यशस्वी करण्यासाठी योग्य प्रकारची वातावरण निर्मिती शिक्षकांनी तयार करायची आहे. मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. विद्यार्थ्यांना समर्पक शब्दांचा उपयोग या ॲक्टिव्हिटीमध्ये करायला सांगायचं आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना. फ्रेम क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू गिव्हन सब्जेक्ट ऑर सिच्युएशन. दिलेल्या प्रसंगाला किंवा विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी साधे, सोपे आणि छोटे प्रश्न तयार करायचे आहेत. यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. योग्य आणि समर्पक अशा शब्दांचा उपयोग या संभाषणादरम्यान विद्यार्थ्यांनी करायचा आहे. कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन्स. संभाषणादरम्यान विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न तयार केलेले असतील त्या प्रश्नांचा योग्य असा क्रम त्यांनी आधीच जुळवून ठेवायचा आहे आणि त्यानुसार ते संभाषण पुढे डेव्हलप करायचे आहे. बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. ही मुलाखत किंवा हे संभाषण विद्यार्थ्यांनी त्याची योग्य सुरुवात करायची आहे आणि योग्य अशा प्रकारचा शेवट करायचा आहे. ॲक्टिव्हिटीचा चौथा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच अध्ययन कृती. यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन अ न्यू स्कूल ड्यू टू ट्रान्सफर ऑफ युअर फादर. डिस्कस द प्रोसेस ऑफ ॲडमिशन विथ द ऑफिस क्लर्क ऑफ द स्कूल. प्रसंग असा आहे की तुमच्या वडिलांच्या बदलीमुळे तुम्हाला तुमच्या वडिलांची बदली झालेल्या ठिकाणी त्या शाळेमध्ये नव्याने प्रवेश घ्यायचा आहे. डिस्कस द प्रोसेस ऑफ ॲडमिशन विथ द ऑफिस क्लर्क ऑफ द स्कूल. त्यासाठी विद्यार्थ्याला त्या शाळेतील क्लर्कशी संभाषण करायचं आहे, चर्चा करायची आहे. एनकरेज द लर्नर टू डेव्हलप अ कॉन्व्हर्सेशन विथ फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द पेअर. जोडीमध्ये ही कृती करून घ्यायची आहे आणि खालील प्रश्न विचारायला त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. या ठिकाणी एक संभाषणाचा थोडक्यात नमुना दिलेला आहे. यामध्ये तो विद्यार्थी काय काय बोलेल, काय काय माहिती विचारेल किंवा सांगेल याविषयीची थोडक्यात माहिती दिलेली आहे. स्टुडंट ए, गुड मॉर्निंग सर, कॅन आय गेट इन्फॉर्मेशन अबाउट ॲडमिशन इन द स्कूल. बी means that clerk will say something. Student A, I want admission in the 9th standard. B means clerk will say something. Student A, I was studying in Jnana Mandir in Jalna. B means clerk will say or ask something. Student A, due to transfer of my father, I want to take admission here. B, clerk will ask something. Student A, thanks sir. May I know the fees for admission? B means clerk will say something or ask something. Student A, okay sir. What about uniform? B means clerk will ask or say something. Student A, sir, may I know the school timing please? B, the clerk will say something. In this way, students have to develop this conversation. Elicit the proper responses from your pair. स्टुडंट ए आणि स्टुडंट बी मध्ये या प्रकारची ॲक्टिव्हिटी हे संभाषण घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांचे प्रतिसाद नोंदवायचे आहेत. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. आता हीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी थोडक्यात सोडवून दाखवलेली आहे आणि या ॲक्टिव्हिटीचा उर्वरित भाग विद्यार्थ्यांनी डेव्हलप करायचा आहे, पुढे सोडवायचा आहे. स्टुडंट ए, गुड मॉर्निंग सर, कॅन आय गेट इन्फॉर्मेशन अबाउट ॲडमिशन इन द स्कूल. क्लर्क विल से येस ऑफ कोर्स. In which standard do you want admission? Student A, I want admission in the 9th standard. Clerk,
Which was your previous school? Student A. I was studying in Jnana Mandir in Jalna. Clerk. Why do you want to take admission in this school? Student A. Due to transfer of my father, I want to take admission here. In this way, a learner tries to develop a conversation with proper vocabulary and with proper questions with a pair. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी 2 विद्यार्थ्यांच्या गटामध्ये करायची आहे आणि हे कॉन्व्हर्सेशन याचा समर्पक शेवट होईपर्यंत डेव्हलप करायचं आहे, चालू ठेवायचं आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. टेल द लर्नर्स टू कॉन्व्हर्स विथ हिज ऑर हर पेअर ऑन डिफरंट टॉपिक्स. विद्यार्थ्यांनी आपल्या जोडीतील सहकार्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवरती संभाषण करायचं आहे. एनकरेज द लर्नर्स टू एंगेज इन मोर डिस्कशन्स. वेगवेगळ्या विषयावरती विद्यार्थ्यांना संभाषण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. विद्यार्थ्यांना परिस्थिती किंवा प्रसंग किंवा विषय याला अनुसरून समर्पक आणि योग्य अशा प्रकारची व्होकॅब्युलरी शब्द वापरायला सांगायचे आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणजेच विस्तारित कृती. यू वॉन्ट टू ओपन अ सेव्हिंग बँक अकाउंट इन अ बँक. ही एक सिच्युएशन आहे की विद्यार्थ्यांना एखाद्या बँकेमध्ये आपले बचत खाते किंवा सेव्हिंग अकाउंट उघडायचे आहे, चालू करायचे आहे. डिस्कस द प्रोसेस विथ द बँक मॅनेजर. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या बँकेतील मॅनेजर बरोबर संभाषण करायचं आहे आणि बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करण्याची काय प्रक्रिया आहे याबद्दल चर्चा करायची आहे. हे संभाषण विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. आस्क द लर्नर्स टू डेव्हलप डिफरंट कॉन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल्स. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांशी संभाषण करायचं आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी ई कंटेंट किंवा दीक्षा व्हिडिओ दिलेला नाही. ॲक्टिव्हिटीचा शेवटचा भाग आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड म्हणजेच मी आज काय शिकलो. हाऊ टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी इन कॉन्व्हर्सेशन. संभाषणामध्ये योग्य शब्दांचा वापर कशा प्रकारे करायचा हे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. हाऊ टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन प्रॉपरली. संभाषणाची सुरुवात योग्य प्रकारे कशी करावी हे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. हाऊ टू फ्रेम सिंपल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. साधे, सोपे आणि छोटे प्रश्न कसे तयार करायचे याबद्दलही विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेले आहेत. हाऊ टू कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ कॉन्व्हर्सेशन. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या संभाषणाचा योग्य क्रम कसा ठेवायचा ही कृतीही विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.